हुजूर, वह जनानियों को मैं लेने तो गया, पर जनानियां? कौन जनानियां? वो मंदिर में बैठी थी, उन्हें मैं लेने तो गया था, पर वहां जाकर देखा तो दोनों जनानियां गायब। अल्लाह, कुछ तो गड़बड़ है। संभा की बेगम अचानक गायब हो जाती है और किसी को पता नहीं चलता कि वो कहाँ चली गई। उसके बाद मंदिर में दो जनानियां दिखती हैं। एक जनानी कहती है कि उसका शौहर, उसका ससुर हमें अच्छी तरह पहचानता है। ये मराठी औरत का ससुर कौन? शिवाजी राजे और उसका शौहर। यकीनन ये संभा की बेगम हो सकती है। और फिर संभा अचानक मंदिर पहुंच जाता है बुत परस्ती करने के लिए। संभा की बेगम छावनी के इर्द गिर्द है, तो संभा उससे मुलाकात करने के लिए जरूर जाएगा, और वो भी उससे मुलाकात तो करेगी ही। या अल्लाह, तूने बैठे बिठाए इतना बेशकीमती नजराना हमें अता फरमा दिया। तेरा लाख लाख शुक्र एहसान है मेरे मौला। पूर्ण एपिसोड पहा झी5 वर। दादासाहेब, भेटल्या वहिनीसा? नाही, आणि कशा भेटणार? तो मुल्ला पाठ सोडायलाच तयार नव्हता. पण तुम्ही पिटाळायचा ना त्याला. प्रयत्न केला आम्ही अक्कासाहेब, पण तरी त्याने पिच्छा पुरवलाच. शेवटी नाही तर नाही भेटल्या येसूबाई. दिसल्या का तरी? दिसल्याही नाही. मग आता काही संकेत? काहीही स्पष्ट असा संकेत नाही. बहिर्जींना सुद्धा येसूबाईंचा ठाव ठिकाणा माहित नव्हता. आम्ही त्यांना सांगितलं. सोबत लाडी? लाडीच. लाडी आहे म्हटल्यावर काहीतरी संकेत सोडला असेलच. नाही अक्कासाहेब, काहीच संकेत नाही. फक्त पायरीवर एक जिलेबी ठेवलेली होती. जिलेबी? हो. अथनी गावात एक प्रसिद्ध जिलेबीवाला आहे. त्याचं नाव करीमलाला. त्याच्याकडूनच तर जिलेबी घेतली नसेल ना? तुम्हाला कसं माहित हा जिलेबीवाला? पाणक्या सांगत होता इथे चवदार जिलेबी मिळते, घेऊन येऊ का विचारत होता. आम्ही नाही म्हणालो. पण अक्कासाहेब, जिलेबीचा अर्थ एकतर येसूबाई सुखरूप आहे की आणखी काही. जिलेबी ठेवून वहिनीसा निघून तर गेल्या नसतील ना? नाही अक्कासाहेब, सहजासहजी माघारी जाणार नाहीत ते. काहीही करून त्या आम्हाला भेटणारच. फक्त कुठे, कधी, कशा, हाच प्रश्न आहे. लाडी, काय हे अशी करतात का हेरगिरी? अगं, हेर म्हणजे राजांचा डोळा, आणि तू तर डोळा फोडायला निघाली होतीस. कुठलीही पद्धत आहे? क्षणा आपण कमवलेलं सगळं घालवून बसू, आणि उद्या यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं तर किती नामुष्की झाली असती माहितीये तुला? चुकलं माझं. चुकलं? कुणाला सांगितलं नाही, कुणाला निरोप नाही, कुणालाही न सांगता सवारता एवढी मोठी जोखीम घ्यायची काय गरज होती तुला? अगं, पुढं काय होईल एवढी तरी अटकळ बांधायची होती. हे म्हणजे तू आईतं महत्वाचं माणूस छावणीत आणून सोडल्यासारखं झालंय. बहिर्जी काका, जे बोलायचे ते आम्हाला बोला. ही योजना आमची होती, ती नाहीच म्हणत होती, पण आम्हीच तिला अधिकाराचा धाक दाखवून इथे आणलं. पण हे केवढ्यात पडलं आता? आणि युवराजांनी कुठं कुठं लक्ष द्यायचं सांगा. ते काही नाही, महाराजांनी तुम्हासनी तातडीनं रायगडावर घेऊन यायचा आदेश दिलाय. चला. पण युवराजांना न भेटता माघारी जायचं नाही. युवराजांची भेट होणं शक्य नाही. तुम्ही जर छावणीत गेला आणि दिलेर खानाला समजलं तर लय मोठा घोटाळा होईल. चला. आम्ही छावणीत जाऊ शकत नाही.
पण युवराज तर छावणीच्या बाहेर येऊ शकतात ना. कुठं येणार ते, कसं येणार? अहो पाळत आहे त्यांच्यावर. आता बघितलंय नव, तो बाबा कसा त्यांच्या माग माग फिरतोय ते. सांगा कसं भेटणार, कुठं भेटणार? बहिर्जी काका, आम्ही युवराजांना भेटणार. अहो मी 2 गोष्टी सांगितल्या तर उत्तर दिग्विजयाचा विचार सोडून स्वराज्यात पुन्हा परत येतील ते. अहो समद खरं आहे, पण दगडाची साल निघती का कधी? नाही नव. दगडाची साल काढायला जाल तर टवक उडत्याल, नाहीतर दगड तरी फुटल. पण आम्हाला सांगा, युवराजांनी दिलेर खानाच्या छावणीतच राहायचं का? आबासाहेबांनी औरंगाबाद, जालना मारला. शहजादा येण्याचा बेतही फसला. मग हा योग पुन्हा येईल का? नाही, आता त्याला येळ लागल. मग हे सगळं युवराजांना समजून सांगायला हवं. खरी परिस्थिती त्यांना कळायला हवी. आज युवराज गडावर नसल्यामुळे कोणाच्या जीवात जीव नाही. मग त्यांच्या मागे नको त्या गोष्टींची राळ उडत राहते आणि हेच आम्हाला नकोय. बहिर्जी काका, आम्ही इथे अविचाराने आलेलो नाही. आम्हाला एकदा युवराजांची भेट घेऊ द्या. एकदा युवराजांना भेटू द्या. बड़े ही बेवकूफ हो तुम मुल्ला अहमद. हम शंभू राजे की बेगम को हिरासत में लेकर करेंगे क्या? वैसे भी वो छावनी के इर्द गिर्द है, छावनी में नहीं है. मान लो अगर हमारे सिपाहियों ने उसे पकड़ने की कोशिश करी और वो भाग गई तो क्या होगा हुजूर? मुल्ला अहमद, शंभू राजा गुस्से में आग बगूला हो जाएगा. ये बात आपने सही फरमाई. और शिवाजी राजे के तो गुस्से का कोई ठिकाना ही नहीं रहेगा. और फिर घायल शेर बड़ा ही खुफार हो जाता है. ये बात तो मेरे जहन में आई ही नहीं. मुल्ला अहमद, शिवाजी राजे की बहू यहाँ तक आती है, इसमें जरूर उसकी कोई चाल हो सकती है. और हमें शक है मुल्ला अहमद, उसकी फौज भी यहाँ कहीं आसपास हो सकती है. या अल्लाह, हुजूर फिर हम करें क्या? हाथ पर हाथ धरे बैठ भी नहीं सकते. हाथ पर हाथ रखकर नहीं बैठेंगे हम मुल्ला अहमद. एक काम करो मुल्ला अहमद, तुम शंभू राजे के शामियाने के पहरे सारे हटा दिए जाएं. हुजूर ये क्या कह रहे हो आप? पहरे हटाने के लिए हम कह रहे हैं. निगरानी और कड़ी कर दी जाए. मुल्ला अहमद, अगर पहरे सख्त नहीं हुए तो उसकी बेगम हर मुमकिन उससे मिलने की कोशिश करेगी ना? हाँ बिल्कुल करेगी. और अगर शंभू राजे ने अपनी बेगम से मिलने की कोशिश की छावनी से बाहर जाकर, तो उसे छावनी से बाहर जाने के जुर्म में गिरफ्तार कर लिया जाएगा. और अगर उसकी बेगम उससे मिलने के लिए छावनी में आई तो फिर तो हमारे लिए सोने पर सुहागा है. क्या दिमाग पाया है आपने? इसलिए तो हम दिलेर खान हैं, दिलेर खान. आइए आइए, आप बैठिए, मैं आती हूँ. काय झालं बहिर्जी काका? दिलेर खान तोंडी देतोय. याचा अर्थ त्याला तुम्ही आल्याचा सुगाव तर लागला नसेल ना? नाही लागणार. कारण एक सरदार सोडला तर कोणालाच ठाऊक नाही की आम्ही इथे आलो आहोत. नाही, दिलेर खान आहे तो, स्वतःवरनं स्वर्ग गाठणारा. आणि दौंडी देतोय म्हणजे नक्कीच त्याला संशय आला असणार. ऐका युवराजनी, नका धोका पत्करू. आत्ता धोका पत्करला नाही तर युवराजांना पुढे मोठा धोका होऊ शकतो. तुमचा काय निरोप असेल तो मला द्या आणि तुम्ही निघा. मी कसं बी करून युवराजासनी तुमचा निरोप देतो. निरोप देऊन चालणार नाही, भेटच महत्वाची आहे. युवराजनी, मला बी काळजी वाटते. आपण इथनं निघूया. नाही, आम्ही भेट घेणार हा आमचा वज्र निश्चय आहे. मान्य आहे, पण आता दौंडी ऐकली नव्ह तुम्ही. आणि याचीच पुढची पायरी म्हणजे आता प्रत्येक घराची झडती होणार. शिवाय दिलेर खानाचा माणूस मुल्ला युवराजांची पाठ सोडत नाही. भेट कशी होणार? ऐका युवराजनी, तुम्ही निरोप तरी पाठवा. ठीक आहे, पाठवतो निरोप. पण माझी एक अट आहे. कसली अट? धोका वाढलाय असं लक्षात आलं तर तुम्हाला ताबडतोब निघावं लागल. लाडी, ही जबाबदारी तुझी. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.